हे बघा केवढी जाळी सुपेरी भेटली एकदम मजबूत अशा 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 बघा ही दुसरी सुपेरी आहे दोन हा बघा बघा किती मस्ती करतोय बघ जवळ घे जवळ घे जवळ घे हे बघा मासे दोन मासे झाले बघा मस्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मासे आम्हाला गळायला भेटले 18 मासे। नमस्कार मंडळी, मी सतीश लोंढे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। मित्रांनो आज संध्याकाळचे वाजले आहेत 5 तर मी आलो आहे मच्छीला नदीवरती बऱ्याच दिवसांनी। बघा माझा दादा आहे दीपकदा, तर आम्ही आता आलो गल लावायला। आता आम्ही पहिले गल लावणार आहोत, नंतर आम्ही कोलंबी लावणार आहोत। चला आपण आता गल लावूया, सांगड लावून ठेवूया, कोलंबी पकडूया। चला इकडे बघा रस्ता पुरा बंद झाला इकडे गवतामुळे। बघा अशी अवस्था झाली इकडे रस्त्याची। बघा हा वाडा आहे इकडे खाली एक। आमच्यापेक्षा उंच इकडे गावात झालं आहे। बघा खाली रस्ता कुठे काय दिसत नाही, रस्ता कुठे खाली तो। बघा इकडे ना पूर्वी लोक शेती करायचे ना, त्यामुळे इकडे पुरा रस्ता पुरा मोकळा होता। आता इकडे कोण करत नाही शेती वगैरे, रस्ता पुरा बंद झाला इकडे। गुरं असल्यामुळे गावात सुद्धा इकडे खूप वाढला आहे रस्त्याला। बघा रस्ता कुठे काय दिसत नाही खाली गावतामधून। तिकडे वर नको तर दगडी आहेत तिकडे। मासे लावाय की हा मासं कोलबे लाव काय ते। आधी स्टॉप कर। असं टाक समोर। हाँ काटे लागले आता जंगल आपला लपडा झाला असता सगळा। हाती ही नाही चपलीची नाही ती भीतर चपलीची।
सुकी आहे काय? हा बघा, हा गळ आहे आणि हे कोलंबी बघा. ह्याला हा बघा, असा घालायचा, वरती शेंड्या घालायचा बघा. हे असा घालायचा आणि अशी गोली फिरवायची बघा. हा दगड आहे, पुढे हा गल आहे. त्याला आता बांधूया आपण नदीमध्ये. अटक. हो दादा, दादा आता गल टाकतोय. आता वाजलेत 7. आमचे गल लावून झालेत बहुतेक. कोलंब्या संपल्या म्हणून आता जर आम्ही कोलंब्या शोधतो इकडे बघा नदीमध्ये. तरी आमचे अजून 10 गल बाकी आहेत लावायचे. तर शोधूया आपण आता कोलंब्या इकडे, बघूया भेटत काय आपल्याला. बघा साईडला पुरा कालोख आहे इकडे, पूर्ण कालोख आहे नदीला इकडे. चला आपण तर कोलंबी पकडूया हाताने. बघा कोलंबी. बघा पकडली कोलंबी हाताने. आत्ता वाजले 7:40. आता आमचे सगळे गल टाकून झाले आहेत. आता आम्ही जिकडे स्टार्टिंग केलं होतं तिकडे चाललो खाली गल बघायसाठी. आणि जर खाल्ली असते कोलंबी तर परत कोलंबी पूर्ण लावायची गलांना. जाऊया आता खाली आपण. बघा दादा चालते पुढे. बघा बाहेर पुरा सामसुम आहे इकडे एकदम रानामध्ये. आम्ही तर आमच्या गावापासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर लांब आलो आहोत. दुसरे आतली गाव आहे तिकडे, त्या साईडला आलो आहोत. चला आपण आता खाली जाऊन बघूया आपल्या करायला काय लागलं आहे काय. चला तुम्हाला दाखवतो काय लागलं असेल तर. बघा आम्हाला ही लागले वाम, लागले वाम. सुतेरी लागले सुतेरी. बघा छोटी गाला लागले इथे बघा. असं काय बघा केवढी आहे, छोटीशी आहे पण भेटली आम्हाला. 2 पाते लागले. 2 पाते भेटले आहेत. ते मग असे आम्ही पिशी ठेवले. बघा ही छोटी भेटले. इथं आम्हाला दुसरी सुत्रे भेटले. बघा केवढी आहे, मोठी जाडी बघा. बघा केवढी जाडी सुतेरी भेटले इथे मजबूत असे 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 असे. बघा ही दुसरी सुतेरी आहे. 2 पाते भेटले आपल्याला ऑलरेडी. तर आपण हिला काढूया गलातून. ना चालू ठेवा बघ कशी कशी होते. चालू ठेवा. हा गळ. हो हा गळ बघा.
बघा देशी काय बाहेर काढ ना जिल्ह्यात नाही. हा बघा आम्हाला अहिर लागला आता गलाला आमच्या. हा बघा बघा किती मस्ती करतोय. बघ जवळ घे बघा बघा पूर्ण तो गोल गोल फिरतो बघा असा गला लागला की. बघा केवढा आहे अहिर. क्लिअर आहे. तर आपण त्याला काढूया गलातून. बघ आता वाजले 11:30. ते बघा आम्ही अजून नदीवरती आहोत. तर आम्हाला हे इतके मासे भेटले. तर तुम्हाला दाखवतो मला किती मासे भेटलेत ते. जवळ एक सुतेरी ही जवळ येते. हा भेटला अहिर बघा. हा दुसरा अहिर भेटलाय. खेकडी जाते ना. हा 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 आहे पात्या. हा आहे तांबूस. हा एक पात्या आहे. ही आहे सुतेरी. ही एक आहे सुतेरी. हा एक तांबूस भेटला आहे. हा एक पात्या आहे. हा एक पाती आहे. हा एक पाती आहे. हा एक पाती आहे. हा एक पाती आहे. ही एक सुतेरी आहे. ही एक सुतेरी आहे. हा एक पाती आहे. हे 3 खेकडे आहेत. खवल पण दाखवी. हे 3 खेकडे आहेत. हे बघा ही तीन खेकडी आहेत. त्यातलं पण दाखव. हे बघा हे पण आहेत असणे. हे पण असे आहेत आतमध्ये थैलीमध्ये. याच्यामध्ये हे खऊल आहे बघा. मस्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मासे आम्हाला गळाला भेटले. 18 मासे टोटल. हे बघा एवढे सगळे मासे आम्हाला गळाला भेटलेत आज. आपण सकाळी परत येऊया. परत बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. जवळ दाखव. जवळ येतात. जवळ हे असं पुढं दाखव. चला आपण आता ह्याला जाऊन धुऊया पाण्यामध्ये. स्वच्छ पाण्यामध्ये. जालना घेऊन तरी नाही जिल्ह्यात ना. चला आम्ही आता घरी चाललोय. 11:15 वाजले इथेच नदीवरती आम्हाला. घरी जे पण आम्हाला पुढे 12 वाजतील. 12 साडेबारा वाजतील. सकाळी परत आपल्या 5 वाजता उठून यायचं आहे इकडेच आपण लावलेले घर काढण्यासाठी.
बघा गावात बघा किती इकडे रस्त्यावर ह्या बघा गावात किती आहे. चला आपण आता घरी भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या वेळेला 5:30 मी चालले परत नदीवरती. आपण जे काल गल लावले होते ना नदीवरती ते आता आपण जाऊन बघूया आपल्याला काय भेटले काय गलाला, आणि ते काय आपण काढून घेऊन या. ते आपण गाल लावून आलो काल ते काढून आपण घरी घेऊन यायचे. आता चला नदीवर जाऊया आपण आता. इकडे बघा सकाळचं एकदम मस्त थंडगार धुक्का पडलं आहे गवतावरती. एकदम थंड थंड गार लागत आहे पायाला का चालते वेळी. गवत बघा केवढा उंच झालं आहे. सकाळचं एकदम प्रसन्न वाटतं इकडे आलो की जंगलामध्ये. बघा गवत हा ओढ्यामध्येच. बघा हा आहे ना, हा आमचा शेत होता इथे. पूर्वी आम्ही इथे भाती करायचो. 2 वर्षापूर्वी भात करायचो. आता बघा इतका गवत झाला आहे ना की आपण आतमध्ये उभा राहिला तर बाहेर दिसू शकत नाही की आत कुठं उभा आहे माणूस. बघा इकडे गवत किती झालं आहे मोठं मोठं. किंवा झाडं गिळली मोठी वाढली. वाजलेत 5:45. आम्ही इथं पोचलो नदीवरती. आता आपण जाऊन गल बघूया आपले गला काय भेटले का. बघा ही पुरी नदी आहे इकडे खाली. बघा मासे 2 मासे झाले बघा. बघा 2 मासे झाले पाते दोन्ही पण त्याला खाली. काय नाही पाहतेच असेल दुसरं कोण. बघा मासा पात्या. बघा
पाते झालंय शेवट टेकायला आला पाते शेवट टेकायला आला बघा त्याला असा गळ लागला इथे तोंडाला पाच मिनिट सहा झाले आता वाजले आहेत 7 आता आमचे सगळे गल काढून झाले आहेत आम्हाला 6 पाते भेटले सकाळचे ॲक्च्युली मासे नाही लागत आणि लागला तर हात नाही गलाला कारण कसा रात्री एकदा मासा लागला ना तर सकाळपर्यंत तो जातो तो जोर करून आमचे 2-3 गल असे अडकवले होते माशाने ते म्हणजे मासा नक्कीच मासा गेला असणार चला जाऊया आता घरी जाऊ आपण कालचे आणि आजचे मासे मिळून आपण एकूण किती मासे तुम्हाला दाखवतो मी चला आपण घरी जाऊया हो का गावचं वातावरण वगैरे मस्त शांत वाहत आहे पाणी इकडे चल मग चल हे बघा इकडे कोणी येत नसल्यामुळे आणि गुरंही नसल्यामुळे इकडे गवत किती वाढले बघा इकडे फुल गवत झालं इकडे इथून जायचं म्हणजे रस्ता कुठे दिसत नाही आम्हाला पण आम्ही इथं तिथं जाणार आहोत ह्या गवतातून चला घरी आमच्यासोबत गवतामध्ये रस्ता पण काढूया रस्ता बघा किती गवत आहे इकडे ज्याला माहिती आहे ना त्याने जास्त इकडे यायचं नाहीतर फसणार गवतामध्ये हे बघा गवत आम्ही आता अंदाज घेत जाणार आहोत रस्त्याचा गवतातून रस्ता वरती आहे जंगलामध्ये फक्त हा जो सपाट भाग आहे तिकडे गवत झाला आहे भरपूर त्यामुळे इथून आम्हाला अंदाज घेत जायला लागेल हे बघा मस्त थंडगार धुकं पडलं इकडे आम्ही आता रस्त्याला पोचलो आहोत हा बघा रस्ता आहे जुनी पायवाट आहे इकडे बघा हा इकडे इकडे जंगल आहे वरती आणि खाली पायवाट आहे फक्त नदीपासून या रस्त्यापर्यंत यायला थोडा गवत भरपूर आहे इथे वरती आलो की रस्ता भेटतो पण ज्याला माहिती आहे तोच माणूस येऊ शकतो इकडे
आम्ही आता आमच्या रोडवरती आलो आहोत. दमलो अक्षरशः वरून खालून वरती येत्या वेळी नदीवरून. हा बघा रस्ता इकडे. थोडा टाईम बसतोय 5-10 मिनटं.